मंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीलामृत कथेच्या 13व्या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जळो नामी, घडो आणि प्रीत जळो नामी. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते हर हर महादेव. मंडळी, कालच्या भागापर्यंत कवीने आपल्याला या ग्रंथामधून भगवान श्री शंकरांच्या भक्तांच्या अनंत लीला सांगितल्या. ज्याने ज्याने भगवंताची भक्ती केली, मग ते सज्जन असोत दुर्जन असोत, त्या सर्वांना भगवान श्री शंकराने कशा प्रकारे वरदान दिलं, त्यांना कसं आपलंसं केलं, त्या सगळ्या कथा कालच्या भागापर्यंत पाहिल्या 12व्या अध्यायापर्यंत. आता 13व्या अध्यायामध्ये सूत मुनींनी त्या ठिकाणी भगवान श्री शंकरांच्या स्वतंत्र म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ज्या लीला आहेत त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. सूत मुनी सांगतात आणि श्रीधर स्वामी आपल्याला मराठीमध्ये ते सांगतात की एकदा त्रेतायुगामध्ये दक्ष प्रजापतीने मोठं यज्ञसत्र त्या ठिकाणी आरंभलं. दक्ष प्रजापती म्हणजे भगवान श्री शंकरांचे सासरे, कारण त्यांची कन्या दाक्षायणी म्हणजे पार्वतीचं पूर्वजन्माचं नाव दाक्षायणी अशा प्रकारचं आहे. ती दाक्षायणी किंवा सती असंही तिचं 2 नाव आहेत. त्या सतीने भगवान श्री शंकराशी विवाह केला. तो वडिलांच्या मर्जीविरुद्ध केला. आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन भगवान श्री शंकराला त्या सतीमातेनं वरलं. आणि ते दक्ष प्रजापती हे भगवान श्री शंकराचे सासरे होते. तरीसुद्धा तेव्हापासून एक प्रकारची वैमनस्य भावना निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये मुलीबद्दल आणि जावयाबद्दल. आणि मोठा कार्यक्रम आयोजित केला, यज्ञसत्र आरंभ केला. सगळ्या देवदेवतांना भगवान विष्णू सहित सगळे जे देव आहेत सगळ्या देवांना बोलवलं. ऋषीगण गंधर्व नवग्रह अष्टदिक्पाल 12 आदित्य 11 बाकी सगळे जे देव आहेत सर्वांना बोलवलं. फक्त भगवान श्री शंकर आणि पार्वतींना वगळलं. आणि हे सगळं सुरू केल्यानंतर आता चाललं होतं ठीक, पण ठीक चालू देतील तर नारद मुनी कसले. नारद मुनी कैलासामध्ये गेले आणि पार्वती माता भगवान श्री शंकर परमात्मा बसलेले असताना नारायण 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 असं चिंतन करत त्या ठिकाणी नारद मुनी गेले. शंकर पार्वतीने दोघांनी त्यांना अभिवादन केलं, आसन वगैरे दिलं. कुठून येणं केलं, काय समाचार विचारल्यानंतर, कारण चालतं बोलतं वार्तापत्र म्हणजे नारद मुनी, त्यांनी सांगितलं काय सांगायचं देवा, तुमच्या सासऱ्याने काय मोठा कार्यक्रम आयोजित केलाय, काय मंडप, काय देव, सगळे ऋषी गणगंधर्व, किती मोठा. तुम्हाला आमंत्रण नाही का, तुम्हाला जायचं जमलं नाही. भगवान शंकर म्हणतात मला काही पत्र आलं नाही, फोन आला नाही, बोलवणं आलं नाही, निरोप नाही, काय नाही. तेव्हा पार्वती मातेने ऐकलं. पार्वती माता म्हणू लागल्या अहो जाऊ दे ना, बाबा विसरले असतील गडबडीत, एवढी सगळी कामं असतात त्याच्यात विसरले असतील. भगवान शंकर म्हणले जावयाला विसरलं तर मग काय बाकीचं राहिलं. म्हणले जावईला तर आधी मान असतो
आणि त्यांनी मुद्दाम आपल्याला बोलवलेलं नाही आहे. बाकीच्या सगळ्या ज्या 27 मुली होत्या त्या बाकीच्या 26 बहिणींना बोलवलं होतं पार्वतीच्या, पण या दोघांना बोलवलं नाही. तेव्हा भगवान शंकर म्हणतात, नाही बोलवलं, जर नसू दे, त्यांची इच्छा नसेल आपल्याला बोलवायचं, काय करायचं, आपल्याला करू देत. पण भगवान शंकराचं हे म्हणणं पार्वतीला पटलं नाही. पार्वती माता म्हणू लागल्या, अहो जाऊया ना बोलवायला, कशाला पाहिजे, आता माझ्या वडिलांच्या घरी जायला कशाचं आमंत्रण आणि मान सन्मान बघायचा आहे, आपल्या तर घरी जायचं आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणतात, हे बघ पार्वती, म्हणजे सती होतं नाव त्यावेळेला, हे बघ म्हणले सती, असं आहे, जो आपल्याला आवडत नाही किंवा आपण ज्यांना आवडत नाही त्यांच्याकडं आपण मुद्दाम कधीच जाऊ नये. आपल्याला बघितल्यानंतर ज्याच्या कपाळावर आठ्या पडतात, ज्याला आपला तिरस्कार वाटतो, त्याच्याकडं आपण मुद्दाम म्हणून तोंड दाखवायला कधी जाऊ नये. बोलवलं तरी पण विचार करावा जावं की न जावं. तेव्हा त्यांनी तर आपल्याला बोलवलं नाही, तुझे वडील आहेत गोष्ट मान्य आहे, पण तिथं जर आपण गेलो तर आपला अपमान होईल निष्कारण, तेव्हा न जाणं योग्य आहे. पार्वतीने हट्ट धरला, म्हणे नाही, म्हणजे मला जायची इच्छा आहे. भगवान शंकर म्हणतात, मग मी तुला अडवणार नाही, तुझे बाबा आहेत, तुझं माहेर आहे, मी नाही येऊ शकणार, आमंत्रणाशिवाय मी येणार नाही. तुला जर जायचं असेल, परंतु एक लक्षात ठेव, तिथं गेल्यानंतर तुझा अपमान होणार आहे नक्की म्हणे. कारण त्यांनी ज्या अर्थी बोलवलं नाही त्या अर्थी आपण त्यांना नको आहे असा त्याचा अर्थ होतो. हे समजून आपण न जाणं चांगलं आहे. पण ते तर स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे पार्वती मातेचा हट्टी स्वभाव, नाही म्हणे मी जाणारच. त्यात नारदाना आणि भरीला भर घातली, अहो म्हणजे जाऊ दे ना देवा, त्यांचं माहेर आहे, त्यांच्या माहेराला तुम्ही कशाला आडवं येत आहे. ठीक आहे म्हणे, पण जे होईल त्याला मी पुन्हा जबाबदार नाही. परवानगी काढली. पार्वती माता नंदी महाराजांच्या पाठीवरती बसून सगळे असणाऱ्या शिवगणांना, काही शिवगणांना सोबत घेऊन पार्वती माता त्या दक्ष यज्ञाच्या ठिकाणी आल्या. खरोखरच फार मोठा समारंभ आयोजित केलेला होता. संपूर्ण तो यज्ञ समारंभ बघितला, पार्वतीला अतिशय आनंद झाला. आणि पण तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, बाकीचे सगळे बघत होते. सगळ्यांना आनंद झाला देवदेवतांना की पार्वती माता आलेली आहे, परंतु स्वतः तिच्या वडिलाचं लक्ष नव्हतं. लोकांनी जाऊन निरोप दिला, अहो म्हणजे तुमची मोठी कन्या आलेली आहे, सती आलेली आहे. दक्षाने काही लक्ष दिलं नाही. पार्वती माता स्वतः त्या वडिलांच्या जवळ गेल्या, तरी सुद्धा तिच्याकडे बघेनात. पार्वती मातेला असं वाटलं, म्हणजे बघा मुलीचं स्वतःच्या बापाबद्दलचं किती अशा प्रकारचे एक वेगळं हृदय आणि वेगळी भावना असते. ती म्हणू लागली, यज्ञाच्या धुरामुळं, त्या आगीच्या होमकुंडातल्या धुरामुळं माझ्या बाबांना बहुतेक माझा चेहरा दिसला नसेल, ते धुरामुळं मला ते ओळखले नसतील, डोळ्यात धूर त्यांच्या गेलेला असेल, पण ह्याच्या डोळ्यात धूर वेगळा होता. तो यज्ञकुंडातला धूर असता तर काय हरकत नव्हती, पण याच्या डोळ्यात मस्तीचा धूर होता. पार्वतीला बघून सुद्धा न बघितल्यागत केलं. स्वतः ती जवळ आली, बाबा बाबा म्हणून 2 वेळा हाक मारली, तरी पण त्यांनी तोंड फिरवलं आणि दुसरीकडेच बघायला लागले. मग जरा पार्वतीच्या मनात शंका आली, म्हणजे हे लक्षण वेगळं आहे. जाऊ दे म्हणले, बाबा रागवलेले असतील, आपण आईकडे बघावं. तिनं आईजवळ गेली, आईला हाका मारली, आईने पण तोंड फिरवलं. आणि बाकीच्या ज्या सगळ्या 26 बहिणी होत्या तिच्या, इतका आदर सत्कार सन्मान, जावया सहित मान सन्मान, काय उंच आसन, काय अगदी थाट. आणि हिला भिकाऱ्यासारखी उभा राहील, कोण विचारेना पण तिला दारात. असं बघितल्यानंतर जो संताप आला, कारण महामाया जगन्माता आहे ती, अपमान सहन होणार नाही तिला. संताप आला. आपले पती सांगत होते ते बरोबर होतं, आपण तिथं न जाणं योग्य आहे. कारण एक तर आपण त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलेलं आहे, आपण त्यांना आवडत नाही, आपला पती त्यांना आवडत नाही, आणि आपण त्यांच्या इच्छेविरुद्ध केलं असल्यामुळे आता तिथं आपला अधिकार पोचत नाही. आपण आलो हेच मुळात चूक झालं. बरं, आलो ते आलो, पण इथं आल्यानंतर तिथं झालं या बसा, तेही नाही. अतिशय राग आला, अतिशय संताप आला. मागचा पुढचा कोणताही विचार न करता पळत 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 त्या सती माता त्या यज्ञकुंडाजवळ गेल्या आणि एका उंच याच्यावरती उभा राहून धाड करून त्या पेटलेल्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. सगळे देवदैत्य, सगळे देवगण, सगळे ऋषीमुनी सगळे घाबरले. यज्ञात प्रत्यक्षात ते आत्ताचं ते यज्ञकुंड म्हणजे सामान्य नव्हतं, आत्ता 1 फुटाचं असतं तेवढं भलं मोठं ते यज्ञकुंड पेटवलेलं होतं. हत्तीच्या सोंडेसारख्या तुपाच्या धारा त्याच्यामध्ये पडत होत्या. त्याच्यात पार्वती माता उडी घेतल्यानंतर सगळा यज्ञ विध्वस्त झाला. पार्वती माता निम्म्या अर्ध शरीर जळालं, निम्म्या अर्ध ते तसंच राहिलं. सगळीकडे मोठा हाहाकार झाला. शिवगण धावत 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 गेले कैलासाला. भगवान श्री शंकराला सांगितलं. सगळा इतिहास गेल्यापासून तिथं काय झालं तो सांगितला. भगवान शंकराला अतिशय संताप आला.
जोरात अशा हाक मारली, जोरात जोरात ओरडले आणि रागानं आपले जटा त्या दगडावर आपटल्यानंतर त्या जटेतून असणारे वीरभद्र त्या ठिकाणी प्रगट झाले. अतिशय अकराळ विकराळ रूपामध्ये शिवपुत्र म्हणून वीरभद्रांचं त्या ठिकाणी प्रगटीकरण झालं. काय आज्ञा आहे देवा? तेव्हा भगवान शंकराने सांगितलं, जा म्हणे दक्ष यज्ञामध्ये आणि त्या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त करून टाक. सगळं सैन्य घेऊन वीरभद्र त्या ठिकाणी दक्ष यागाच्या ठिकाणी आले. पाठीमागून भगवान श्री शंकर सुद्धा त्या ठिकाणी सगळं भूतगण वगैरे घेऊन आले. वीरभद्राने आणि भगवान शंकराने इतका धुमाकूळ घातला, सगळं उद्ध्वस्त केलं. सगळ्या देवदेवता वेगवेगळ्या पक्षांचं रूप घेऊन पळून गेले तिथनं. आता म्हणले इथं जर आपण थांबलो तर आपली धडगत नाही. आणि वेगवेगळ्या पक्षाचं रूप, कोणी कोंबड्याचं रूप घेतलं, कोणी मोराचं घेतलं, कोणी बगड्याचं घेतलं. आणि पळत जात असताना भगवान शंकराने प्रत्येक पक्षाला शाप दिलेला आहे त्या ठिकाणी. आता त्या शापाचा सगळा मोठा विचार आहे, कोणाला कशाचा शाप दिलाय तो. पण ते सगळे देवता पक्षी रूपानं पळत असताना शाप दिला आणि त्या वीरभद्राने इतका मोठा धुमाकूळ घातला, सगळं सैन्य युद्धमंडप सगळं उद्ध्वस्त केला. भगवान शंकराने घनघोर युद्ध केलं आणि मग वीरभद्राने हातामध्ये एक दिव्य तलवार घेऊन त्या दक्ष प्रजापतीचं शिर असणारा धडा वेगळं केलं, म्हणजे मुंडकं उडवलं त्याचं. त्या आकाशात इतक्या जोरात उसळलं की ती वर्ण खाली पडल्यानंतर रुद्रायनी त्या ठिकाणी ते आपल्या पायाखाली दाबलं. पायाखाली दाबून धरल्यानंतर सगळे देव भगवान शंकराकडे आले. भगवान विष्णू, सगळे शंकर, सगळे देव वगैरे आले आणि भगवंताची प्रार्थना करू लागले, शांत व्हा देवा, शांत व्हा, तुम्ही असं क्रोध करू नका. तेव्हा त्या ठिकाणी सगळ्या देवांनी विनंती केल्यावर देव शांत झाले. महादेव म्हणले आता त्याला जिवंत करा. सगळ्यांनी विनंती केली. म्हणजे या विश्वाचं काम त्याच्याकडे एक जबाबदारी आहे, त्याच्याला जिवंत करा. देव म्हणले ठीक आहे करतो. त्याचं मस्तक तेवढं परत लावा म्हणले त्याच्या धडाला. कुठंही बघितलं तर या ठिकाणी वीरभद्राने ते आपल्या पायाखाली दाबलेलं होतं. सगळ्यांनी मागितलं, अरे मस्तक दे त्याचं त्याच्या धडाला लावूया, तुझे बाबा म्हटले जिवंत करतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं वीरभद्राने, माझा बाप म्हणून नाही तर त्यांचा बाप म्हणू दे म्हटले, मी आता परत ते देणार नाही. भगवान शंकराची जो निंदा करतो, भगवान शंकराचा अपमान करतो, त्यांना पूजेमध्ये स्थान देत नाही, अशा असणाऱ्या दुष्ट पुरुषाचा मी असाच वध करीन. कुणी जरी असला तरी मी कुणाचंच ऐकणार नाही, मी ते मस्तक देणारच नाही म्हणले. आता देणार नाही म्हटल्यानंतर काय करणार, कुणाचं काही चाललं नाही. मग त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एक विचार केला, एका बोकडाचं मुंडकं कापलं आणि ते बोकडाचं मुंडकं दक्ष प्रजापतीच्या धडाला लावलं आणि तेव्हामुळं शरीर माणसाचं आणि मस्तक बोकडाचं अशी त्याची अवकळा करून टाकली. तेव्हापासून म्हण पडलेलं आहे आपल्याकडं, काय बघा म्हणले बोकडाची कळा आहे म्हणतात त्या माणसाला. हे भगवान शंकराने बोकडाची कळा कोणाची केली तर त्यांच्या स्वतःच्या सासऱ्याची केली. का केली तर अपमान केला म्हणून. म्हणून आजही सुद्धा भगवान शंकराच्या देवळात गेल्यानंतर पाया पडत असताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढायचा असतो बोकडासारखा. तो आवाज काढला की महादेव प्रसन्न होतात, अशी समजूत आहे. आणि मग ते सती माता त्या यज्ञामध्ये अर्धवट जळालेलं प्रेत ते भगवान शंकराने खांद्यावर घेतलं, आक्रोश करत सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरू लागले. आणि मग ते कुठं खाली ठेवायला तयार नाहीत, कोणा दहन करायला तयार नाहीत. भगवान विष्णूला सगळ्या देवांनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या प्रेताचे एक एक अवयव त्या सुदर्शन चक्रानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. 52 ठिकाणी का 51 ठिकाणी ती पडले. ते 51 शक्तिपीठं आहेत पार्वती मातेची. तेव्हा असा हा सगळा प्रकार झाला. तो विषय तिथं संपला आणि मग भगवान श्री शंकर तपश्चर्येला निघून गेले. पुढे दुसरी कथा अशी सांगतात की तारकासुर नावाचा दैत्य अत्यंत माजलेला होता. त्या तारकासुराला भगवान श्री शंकरानेच वरदान देऊन उन्मत्त अशा प्रकारचं बनवलेलं होतं. त्या तारकासुराची 3 मुलं होती. त्या 3ही मुलाने भगवान श्री शंकरांची तपश्चर्या केली. 1000 कमळांनी पूजा करायचा असा संकल्प केला. एक दिवशी एक कमळ कमी पडलं 1000ला, म्हणून त्यांनी ते आपलं नेत्रकमळ म्हणजे डोळा काढून त्या ठिकाणी अर्पण करून ते 1000 पूर्ण केले. आणखीन एके दिवशी एक कमळ कमी पडलं म्हणून आपलं शिरकमळ म्हणजे मस्तक ते अर्पण केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय वरदान माग म्हटल्यानंतर त्रिभुवनात आम्ही अजयी व्हावं अशा प्रकारचं वरदान द्या म्हटले. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. त्यांना 3 नगरं अशी सुंदर तयार करून दिली. अंतराळामध्ये भ्रमण करणारे 3 नगरं आणि
1000 दिव्य वर्ष ती 3 नगरं कुणालाही आटोपणार नाहीत, कुणालाही ते तुम्हाला जिंकता येणार नाहीत, कुणी तुम्हाला जिंकू शकणार नाही असं वरदान दिलं. आणि त्या 3 नगरांचा एकदम जो त्या ठिकाणी एका बाणानं संहार करेल, नष्ट करेल, तो तुमचा वध करू शकेल. असा वर प्राप्त झाल्यानंतर त्या दैत्याने तारकासुराच्या पुत्राने धुमाकूळ घातला, देव बंदीखान्यात घातले, देवस्त्रिया पळवून नेल्या, पृथ्वीवर आकांत केला. आणि त्यांची 3 नगरं होती ती अंतराळामध्ये भ्रमण करणारी होती. कुणालाही एका सेकंदामध्ये कितीतरी हजारो किलोमीटर दूर जात होती ती. अशी भ्रमण करणारी म्हणजे आजकाल जसं अंतराळामध्ये जी काय आपण ज्याला म्हणतो ना प्रयोगशाळा अंतराळामध्ये असते, तशी ती 3 नगरं होती. आणि मग त्याचा त्या ठिकाणी त्रास होऊ लागल्यानंतर भगवान शंकरांची पुन्हा आराधना केली त्यांनी, देवदेवतांनी. भगवान शंकरांनी सांगितलं मी युद्ध करून त्यांना मारतो. भव्य अशा प्रकारचा रथ सजवून सगळ्या देवाने दिला. त्या रथावरती बसून भगवान शंकरांनी पुन्हा त्या त्रिपुरांचा त्या ठिकाणी अंत केला. त्यालाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, कार्तिक महिन्यातली पौर्णिमा. त्या दिवशी त्रिपुरासुरांचा नाश भगवान शंकरांनी केला. मग त्याचा जो वडील तारकासूर होता त्यांनी खूप मोठा धुमाकूळ गाठला, मुलांच्या पेक्षा जास्त. तेव्हा देवदेवता परत त्या ठिकाणी चिंतित झाले की आता हे काय होणार, कसं होणार. तेव्हा त्याला वरदान असं प्राप्त होतं की भगवान शंकराच्या पुत्राच्या हस्ते तुझा मृत्यू आहे. आता भगवान शंकर तर त्या ठिकाणी सती माता जळून गेले यज्ञामध्ये. आता त्यांना पत्नी नाही, एकच पत्नी. माता यांना पुत्र होणार कसा आणि तो पुत्र या तारकासुराला मारणार कसा, सगळ्यांना चिंता पडली. आता परत भगवान शंकराचं लग्न झालं पाहिजे, कोणाबरोबर करायचं असा विचार करत असताना जगदंबा मातेनं त्या ठिकाणी हिमाचल राजाच्या पोटी त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे हिमालय पर्वताच्या पोटी परत अवतार घेतला. पार्वती या रूपानं, हिमनंदिनी या रूपानं, पार्वती या रूपानं पुन्हा अवतार घेतला. त्या पार्वतीने हजारो वर्ष तपश्चर्या करून भगवान शंकराची आराधना केली. सगळ्या देवतांनी विचार केला की भगवान शंकराचं लग्न हिच्याबरोबरच झालं तर पुढं आपलं कल्याण होईल. सगळ्यांनी मिळून तशी प्रार्थना केली. पार्वती मातेने भगवान शंकराची आराधना केली. भगवान प्रसन्न झाले आणि तिची परीक्षा बघण्याकरता भगवंताने एका लहान बटू ब्राह्मणाचा वेश घेतला आणि पार्वती माता तप करत होती तिथं आले आणि गायनाच्या रूपामध्ये विचारलं त्यांना की तुम्ही कुणाची आराधना करताय, कुणासाठी तपश्चर्या चाललेली आहे. तेव्हा पार्वतीने त्या मुलाला सांगितलं, म्हणे कैलासनाथ भगवान शंकर परमात्मा त्याची मला प्राप्ती व्हावी, मी त्याच्याशी विवाह करणार आहे, त्याच्या प्राप्तीकरता मी तपश्चर्या केलेली आहे. तेव्हा मुद्दाम पार्वतीचा अंतःकरण बघण्याकरता बटू वेशात असणारे शंकरच म्हणू लागले, काय म्हणे त्या शंकराचं ध्यान करताय, काय म्हणे त्याचा आणखी पती करून घेताय, म्हणे काय लक्षण चांगलं आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे सगळं जेवढा जगामध्ये जे गलिच्छपणा आहे तो सगळा त्याने स्वतःमध्ये धारण केलाय. डोक्याचे जटा काय वाढवले आहेत, अंगावरती म्हणले हत्तीचं ओलं कातडं काय पांघरतोय, वाघाचं कातडं नेसायला वापरतोय, गळ्यामध्ये साप गाठलेले आहेत, सगळ्या अंगाला साप गुंडाळले आहेत, गळ्यामध्ये माणसाच्या मुंडक्याच्या माळा आहेत, हातामध्ये कवटी घेतलेली आहे, भिक्षा मागत फिरतोय. म्हणे असला पती तुम्हाला कसा काय आवडला हो. भगवान विष्णूसारखे वगैरे किती चांगले चांगले देव आहेत, ह्याला देव तरी म्हणायचा कसा, कायम क्रोधिष्ट असतो म्हणे. अशी भगवान शंकराची आपणच स्वतःच आपली निंदा करायला लागले महादेव. पार्वती मातेला राग आला. पार्वती माता म्हणू लागल्या, हे म्हणले ब्राह्मण पुत्रा, तू ब्राह्मण दिसतोयस म्हणून म्हणले शांत आहे मी, तू जर इतर कोण असतास तर तुला माझ्या तपश्चर्येनं जाळून भस्म केला असता यावेळेला. असं म्हटल्यानंतर भगवान शंकर हसले आणि आपलं मूळ रूप प्रगट केलं. पार्वती मातेला आनंद झाला. पायावर मस्तक ठेवलं. भगवंताने विचारलं, काय पाहिजे माग. म्हणे तुम्ही मला आपली पत्नी बनवा, तुमची सेवा करण्याची मला संधी द्या. भगवान शंकर तथास्तु म्हटले. हा सगळा वृत्तांत हिमाचल राजाला, हिमाचल पर्वताला त्या ठिकाणी कळाला. त्यानेही त्या ठिकाणी मान्यता दिली. सगळ्या देवदेवतांना निमंत्रण गेलं. सगळ्या देवदेवता आपल्या सहपरिवारासहित, भगवान विष्णूसहित सर्वजण त्या ठिकाणी लग्नाला सिद्धता करून यायला निघाले. ऋषी गणगंधर्व सगळे देव सगळे त्या त्रिभुवनातले सगळे श्रेष्ठ जे होते ते त्या हिमाचलामध्ये हिमालय पर्वताच्या त्या ठिकाणी भगवान शंकरांनी पार्वतीच्या लग्नासाठी म्हणून सगळेजण उपस्थित झाले. ब्रह्मदेवाने मुहूर्त काढला
मन्मथ नाम संवत्सर चैत्र महिना शुक्ल पक्षातली अष्टमी ही तिथी भगवान शंकर पार्वतीच्या लग्नाकरता म्हणून निश्चित केली. त्या तिथीला धरून सगळे मंत्रोक्त वेदोक्त सगळे उपचार झाले. लग्नाचा सोहळा यथासांग सगळे विधी पार पाडण्याचं ब्रह्मदेवाने सूत्र आपल्या हातामध्ये घेतलं. बाकीचे सगळे शिवगण शिवदूत सगळे होते. भली मोठ्या अशा प्रकारची ती रचना लग्न मंडपाची केलेली होती. आणि त्या ठिकाणी 4 दिवसाचा भव्य अशा प्रकारचा शिव पार्वती विवाहाचा सोहळा संपन्न झाला. पण ती करत असताना पार्वती माता इतक्या त्या ठिकाणी वस्त्र आभरणाने भूषित होत्या की त्यांचं कोणालाही दर्शन झालं नाही तेवढ्या 4 दिवसामध्ये. परंतु होमकुंडाभोवती प्रदक्षिणा घालत असताना त्या ठिकाणी पार्वतीच्या पायाचं फक्त एक नख तेवढं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला दिसलं. त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली. ब्रह्मदेवाचं वीर्यपतन झालं. त्यातून 60,000 अशा प्रकारचे वालखिल्य ऋषी उत्पन्न झाले. भगवान शंकराने हे पाहिलं. भगवान शंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाला पूर्वी 5 मस्तकं होती. भगवान शंकराने क्रोधावेशानं भगवंताच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या 5 मस्तकातलं एक मस्तक छेदून टाकलं. तेव्हापासून ब्रह्मदेव 4 मुखाचे झाले. चतुर्मुख नाव पडलं. भगवान विष्णूने त्यांचं सांत्वन केलं आणि मग तो सगळा विषय तिथं थांबला. शिव पार्वती विवाह झाला. पार्वती हिमाचल पर्वताने आपल्या मोठ्या सन्मानानं आपल्यातला कैलास जो काही पर्वत आहे तो भगवान शंकरांना वास्तव्याकरता दिला. म्हणजे सासरवाडीतलंच एक असणारं मोठं महत्त्वाचं शिखर भगवान शंकरांना ते अत्यंत आवडलं. कैलासगिरीवर तिथे राहू लागले. पूर्वी आनंदवन म्हणजे काशीमध्ये भगवान राहत होते, आता कैलासामध्ये राहू लागले. परंतु शिव हे भगवान अतिशय योगी असल्यामुळं तपस्वी असल्यामुळं त्यांचा पुत्रसंतती होण्याची लक्षणं काही दिसेनात. 1000 वर्ष झाली लग्नाला, पण शिव पार्वती एकत्र असून काही पुत्रसंतती होण्याचं लक्षण दिसेना. पुन्हा देवाला चिंता पडली की या तारकासुराला आता मारणार कोण? शंकराला जर पुत्र नाही झाला तर आता काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मदनाला त्या ठिकाणी पाठवलं. मदनाचाही भगवान शंकरांनी रागानं त्या ठिकाणी भस्म करून टाकलं की म्हणजे माझ्या तपश्चर्या तू आड आलास म्हणून त्या मदनालाही भस्म केलं. अशा प्रकारे त्याची असणारी पत्नी जी आहे तिचं नाव रती, त्या रतीला सांगितलं की कृष्ण अवतारामध्ये तुझा पती पुन्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पोटी जन्माला येईल आणि तुला परत सौभाग्य प्राप्त होईल. असं त्या मदनाचं भस्म करून टाकलं. मदन दहन केलं. ते पौर्णिमा होती. फाल्गुन महिन्यातली जी होळी पौर्णिमा आहे त्या दिवशी मदनाचं दहन भगवान शंकरांनी केलं. त्याला काम असं म्हणतात. कन्नड भाषेमध्ये त्याला कामन्ना म्हणतात. म्हणून होळीला कर्नाटकमध्ये कामन्ना असं म्हटलेलं आहे. त्या कामन्नाचं दहन भगवान शंकरांनी केलं. त्यावेळेला शिवगणाने मोठी बोंब ठोकली, म्हणजे अभद्र शब्द काढले तोंडातून. म्हणून आजही ती प्रथा आहे की अभद्र शब्द काढायची आणि बोंब मारायची होळीला. ते भगवान शंकराने दिलेलं वरदान आहे. अशा प्रकारे हा सगळा प्रकार झाला. पण शंकर पार्वतीला पुत्र होण्याचं काही चिन्ह दिसेना. 1000 वर्षे गेली. सगळ्या देवतांनी विचार केला की आता काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे. अग्निदेवाला सांगितलं की तुम्ही भगवान शंकरांना जाऊन काहीतरी युक्ती करा आणि आपलं देवकार्य साध्य कसं होईल ते बघा. अग्निदेव भगवान शंकराचे मित्र, कारण डोळ्यामध्ये त्यांच्या वास्तव्यतेचं असल्यामुळं जवळीक, त्यामुळे एका भिक्षुकाच्या रूपानं अग्निदेव पार्वती माता आणि शंकर एकांतात असताना गेले आणि दरवाजावरती उभा राहून ओम भवती भिक्षां देही अशा प्रकारची घोषणा केली. तेव्हा नेमकं पार्वती आणि भगवान शंकरांचा एकांतामधला परमोच्च बिंदूचा क्षण होता. वीर्यपतन होणार असा क्षण होता. त्याच क्षणाला अग्नीने हाक मारली. भगवान शंकरांनी लगेच पार्वतीला सांगितलं, हे माझं जे वीर्य आहे हे तू एका द्रोणामध्ये धरून त्या भिक्षुकाला दे. त्यावेळेला पार्वती मातेने ते वीर्य द्रोणामध्ये घेतलं आणि त्या भिक्षुकाला देण्याकरता आल्या. पण येत असताना ज्या ठिकाणी ते हिंदकाळला द्रोण थोडासा डसमळला आणि त्यातून ते वीर्य खाली सांडलं, त्याच वीर्यापासून पारा नावाचा धातू तयार झाला. म्हणून पारा जो धातू आहे ते भगवान शंकरांचं वीर्य मांडलेलं आहे. आणि त्या पाऱ्यापासून केलेलं जे शिवलिंग आहे त्याला पारद शिवलिंग म्हणतात. ते भगवान शंकराला अतिशय आवडतं आहे, अतिशय प्रिय आहे, कारण ते त्यांचं स्वरूप आहे म्हणून. तेव्हा
ते जे वीर्य होतं ते अग्नीच्या हातामध्ये भिक्षारूपानं दिलं. अग्नीने मागचा पुढचा विचार न करता त्या भगवान शंकराच्या वीर्याचं प्राशन केलं. आणि प्राशन केल्यानंतर चमत्कार असा झाला की अग्निदेवाच्या पोटामध्ये तो गर्भ वाढायला लागला. आता अग्निदेवाने विचार केला तर मी पुरुष आहे, माझ्या पोटात जर गर्भ तर मला म्हणजे कसं काय जगाला तोंड दाखवायचं. म्हणून त्यांनी विचार केला आणि या पुन्हा आता हे कुणाकडे द्यावं, कुणाकडं पाठवावं असा विचार करत असताना पृथ्वीवरती अग्निदेव फिरत असताना 6 देवस्त्रिया ज्यांना कृतिका म्हणतात त्या 6 देवस्त्रिया वनामध्ये शिवपूजन वगैरे काहीतरी करत होत्या. अग्निदेवाने विचार केला की ह्यांच्याच म्हणजे संक्रमित करावं यांच्या पोटामध्ये. अग्निदेवाने आपल्या ठिकाणचा गर्भ 6 ठिकाणी विभागून त्या 6 कृतिका देवींच्या पोटामध्ये स्थापित केला. त्यांनाही हे कळालं की काय नसताना, पतीसंबंध नसताना आपण गरोदर झालोय, तर त्यांनाही त्या ठिकाणी ते वाईट वाटलं, आपण जगात तोंड कसं दाखवायचं. म्हणून त्या 6 जणींनी तो गर्भ आपल्या पोटातला काढून एकत्र केल्यानंतर ते शरीर एक झालं, पण 6 मुखत आली, 6 तोंड झाली. त्यांना षडानन असं म्हटलेलं आहे. आणि तो जन्म कार्तिक स्वामीचं प्रकटीकरण कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्राच्या योगावरती कार्तिक स्वामींचा जन्म झाला. त्याला षडानन अशा प्रकारचं नाव ठेवलं. त्या वनदेवता तिथंच टाकून त्या षडाननाला निघून गेल्या. भगवान शंकराने बघितलं, अग्निदेवाने बघितलं की हा शंकराचाच मुलगा आहे. भगवान शंकर तिथं आले, षडाननाला उचललं, आपला पुत्र म्हणून त्याला आलिंगन दिलं. पार्वती मातेच्या स्तनाला लावून नेऊन त्याला लावल्यानंतर पार्वती मातेलाही प्रेमाचा पाना फुटला. षडाननाचं संगोपन 7 वर्षापर्यंत पार्वती मातेनं केलं. आणि 7 वर्षाचे झाल्यानंतर सगळ्या देवतांनी विनंती केल्यावरून त्या तारकासुराचा वध करण्याकरता षडानन गेलेले आहेत. म्हणजे कार्तिक स्वामी गेले, घनघोर युद्ध करून तारकासुराला कार्तिक स्वामींनी मारलं. आणि त्याचा वध केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आई वडिलांच्या जवळ आल्यानंतर मोठा समारंभ वगैरे केला, मौंजीबंधन वगैरे केलं. आणि मग पार्वती माता म्हणू लागल्या की हे षडानना, आता तुझा विवाह केला पाहिजे. तेव्हा कार्तिक स्वामीने विचारलं, लग्न करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे एक बायको करायची असते. म्हणजे बायको म्हणजे काय असते, ती कशी असते? तेव्हा पार्वती मातेच्या तोंडातून अनावधानाने शब्द गेले, बायको म्हणजे माझ्यासारखी असते म्हणले, स्त्री म्हणजे माझ्यासारखी असते. कार्तिक स्वामी हसले. मग आई, स्त्री ही तुझ्यासारखी जर असेल तर तू जशी मला वंद्य आहेस तशा सगळ्या स्त्रिया मला तुझ्याप्रमाणेच आहेत. आता माझ्या लग्नाचा विषय थांबला, संपला. पार्वती मातेला आपण काय बोलून गेलो, त्याचा परिणाम काय झाला याचं नंतर कळालं. माझ्यासारखे असं म्हणायला नको होतं. बघ, तेवढाच आणखी शब्द उचलला त्याने. याला म्हणतात खडतर वैराग्य. वैराग्याचं लक्षण जे आहे ते हे आहे, एक शब्द पार्वती मातेचा त्यांनी पकडला की स्त्री कशी असते. पार्वती म्हटली माझ्यासारखी असते. मग तुझ्यासारखी असेल तर तुझ्या समानच सगळ्या माता. अशा प्रकारे वैराग्य धारण करून षडानन म्हणजे कार्तिक स्वामी तपश्चर्येला घोर अशा दरीखोऱ्यामध्ये निघून गेले. पार्वती माता त्यांच्या मागे आक्रोश करत लागल्या. अनेक प्राण समजुतीत घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काय ऐकलं नाही. शेवटी राग आला त्यांना आणि सांगितलं, आई तो आता परत गेलीस तर बरं आहे, नाहीतर मी आता शाप देतो. आजपासून माझ्या दर्शनाला जर कोण स्त्री येईल तर त्या ठिकाणी ते 7 जन्म विधवा होईल. कुणी स्त्रियांनी माझ्या दर्शनाला यायचं नाही असा घनघोर शाप दिला. आणि कृतिका नक्षत्रा दिवशी फक्त पुरुषांनी माझं दर्शन घ्यायचं असं कार्तिक स्वामींनी सांगितलं. आणि अशा पद्धतीनं मग त्या ठिकाणी थोडंसं देवानी विनंती केल्यावरून पुन्हा एकदा येऊन दर्शन दिलं आईवडिलांना कार्तिक स्वामींनी. त्यांचं सांत्वन केलं, समाधान केलं. परत तपश्चर्येला अशा प्रकारचे कार्तिक स्वामी निघून गेलेले आहेत. इथंपर्यंत या सगळ्या 2, 3, 4 कथा त्या 13व्या अध्यायामध्ये अतिशय गोड पद्धतीनं श्रीधर स्वामींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या वेळेच्या अभावामध्ये मी त्याचा फार तपशिलामध्ये जास्त भाग न सांगता कथेचा सारांश फक्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, मूळ ग्रंथामध्ये जर आपण या वाचल्या तर कथा अतिशय गोड आहेत. अवश्य ते कथा, अवश्य तो ग्रंथ आपण वाचावा आणि त्याचा आनंद घ्यावा. आजची कथा सेवा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. झालेली ही कथारूपी सेवा भगवान श्री महादेवांच्या चरणी समर्पित करूया. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. भेटूया मंडळी पुन्हा. आता शेवटच्या भागामध्ये 14वा भाग हा शिवलीला अमृताचा शेवटचा भाग आहे. तेव्हा या 14व्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.